नामस्मरण एक अद्भुत साधना. आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. काल नामस्मरणाने कुंडलीतली 12 स्थाने शुद्ध होतात हा लेख पोस्ट केला होता. तेव्हापासून तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन बसलेले असणारच याची खात्रीच आहे. माझा इनबॉक्स या प्रश्नांनीच भरलेला आहे. बाकी सगळे टॉपिक सोडून जप कसा मोजावा याची गणिते मी तुम्हाला सांगणार आहे. ही गणिते खूप सोपी आहेत. यापुढचे सर्व लेख तुम्ही सेव्ह करून ठेवावेत, कारण ते पुन्हा पुन्हा ऐकावे लागणार आहेत. 12 कोटी जप 12 वर्षात करायचा आहे, म्हणजेच 1 कोटी जप 1 वर्षात पूर्ण करावा लागेल. यापेक्षा कमी कालावधीत 1 कोटी जप पूर्ण झाला तर उत्तमच, पण जास्त कालावधी घेता येणार नाही. 1 वर्षाचे 12 महिने असतात. 12 महिन्याला 1 कोटी. 1 महिना 30 दिवस म्हणजे 9 लाख. वर्षातले 6 महिने 31 दिवसांचे असतात, तर 6 महिने 30 दिवसांचे असतात. आपण 30 दिवस पकडले आहेत. वर्षातले हे 6 दिवस आपल्याला एक्स्ट्रा मिळालेले आहेत. 30 दिवस 9 लाख. 1 दिवसाला 30,000. इथे मी सर्वसाधारण गणित मांडले आहे. माळ ही 108 मण्यांची असते. त्यातले 100 मणी आपण गणितात घेऊ, बाकीचे 8 सोडून देऊ. हे 8 तुम्ही मोजले नाहीत तरी तुमच्या कर्मसंचितात त्याची नोंद होतच असते. 100 म्हणजे 1 माळ. 100 मणी म्हणजे 1 माळ. 30,000 मणी म्हणजे 300 माळा. दिवसभरात तुम्हाला 300 माळा जप करायचा आहे. हा जप तुम्हाला तुमच्या फावल्या वेळात किंवा काम करत असताना जमत असेल तर करावा लागेल. यासाठी दिवसभरातला तुमचा फावला वेळ तुम्ही शोधून ठेवा. शोधायला गेलं तर अनेक गोष्टी सापडतील. प्रवास, टीव्ही, इतरांशी गप्पा मारणे वगैरे. नामस्मरणाची पहिली अट म्हणजे नामस्मरण हे अखंड असावे लागते. सोमवार ते शुक्रवार तुम्ही जप केलात आणि शनिवार रविवार माळ खुटीला टांगून पिकनिकला गेलात तर असे जमणार नाही. नामाला सुट्टी नाही. हा यज्ञ अव्याहत चालू ठेवावा लागतो. एखाद्या खडकावर अखंड पाण्याची धार सोडली तर काही दिवसातच तो खडक ठिसूळ होतो आणि फुटतो. आपले प्रारब्ध हे या खडकासारखेच आहे. ते नरम करायचे असेल तर अखंड नामस्मरणाची मेहनत तुम्हाला करावीच लागेल. हा जप दिवसभरात कसा मोजायचा हाही एक प्रश्न तुमच्या मनात असेल. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची मदत घ्यावी लागेल. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी असे 3 दिवसाचे 3 टप्पे पाडा. ह्या 3 टप्प्यात जास्त फावला वेळ कुठे आहे किंवा कोणत्या टप्प्यात आपण जास्तीत जास्त नामस्मरण करू शकू ते शोधून काढा. समजा तुम्ही सकाळी बोरीवलीला ट्रेनमध्ये चढून चर्चगेटला उतरत असाल तर तो वेळ नामस्मरणाचा. दुपारी लंच ब्रेक नंतर काही वेळ मिळत असेल तर तो वेळ नामस्मरणाला देऊ शकता. इतरांबरोबरच्या गप्पा कमी करून तो वेळ नामस्मरणाला देता येऊ शकेल. गृहिणींना दुपारची वेळ सोयीची असते. त्या वेळेत त्या जास्तीत जास्त नामस्मरण करू शकतात. सकाळ संध्याकाळ चालायचा वेळही सार्थकी लावता येतो. थोडक्यात तुम्हाला वेळेची चोरी करायची आहे. चोरी करणे हे पाप असते, तरी इथे मात्र ते वंदनीय ठरते. नाम मोजताना लक्षात राहत नाही असा ही एक प्रश्न आहे. त्यासाठी तुम्ही खडू, पाटी, एखादी नोंदवही बाळगावी. सकाळी 10-11 वाजेपर्यंत तुमचा 10,000 जप झाला असेल तर तो पाटीवर लिहून ठेवा आणि तुमच्या इतर कामाला लागा. दुपारी पाटी पुसून त्यापुढचा जप करा आणि तो लिहून ठेवा. सुरुवातीच्या दिवसात अशा कसरती कराव्याच लागतील. एकदा नामस्मरणाची सवय लागली की मग या नोंदी मनात लक्षात ठेवता येतात. उद्या मी कोणते नाम घ्यावे याविषयी सांगणार आहे. खरं तर आज सांगणार होते, पण मध्येच हा मोजण्याचा विषय घ्यावा लागला. लेखमाला तुम्हाला आवडते हे वाचून खूप समाधान वाटतंय. मी तुम्हाला जास्तीत जास्त मदत करणार आहे. यात मला एका पैशाचाही लाभ नाही, पण तुम्हालाही सावकाशीने अधीरता सोडून राहावं लागेल. नामस्मरण हे वरवर दिसायला सोपे वाटते, तरी ते सुरू केल्यावर किती खडतर आहे हे कळून येईल. या प्रवासात मी कायम तुमच्याबरोबर असणार आहे. लहान मुलांना पालक हळूहळू चालायला शिकवतात. सुरुवातीला ते पडतं, ठेचकाळतं, रडतं, पण नंतर छान दुडुदुडू धावायला लागतं. इथेही तसंच होणार आहे. एकदा का तुम्ही नामस्मरणात धावायला लागलात की आधीची संभ्रमावस्था, कष्ट हे सगळं विसरून जाणार आहात हे मात्र नक्कीच. भेटूया उद्याच्या भागात. श्री स्वामी समर्थ.